नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. खूप सारे शेतकरी मित्रांना पीएम कुसुम सोलार अंतर्गत पेमेंट करण्यासाठी एस-एम-एस आलेले आहेत. त्यांनी पेमेंटही केलेलं आहे, सेल्फ सर्व्हे केलेला आहे आणि आता ते पंप निवडत आहेत. पंप निवडत असताना त्यांना भरपूर साऱ्या कंपन्या दाखवत आहे. आता त्यामधील कुठली कंपनी सर्वात चांगली आहे आणि कुठली कंपनी तुम्हाला सर्व्हिस चांगली देते, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण या व्हिडिओमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर अगोदरच पोल घेतलेला होता, की सोलार कंपनी कुठली चांगली आहे. चांगली म्हणजे कशी? तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते चांगलं असायला हवं. त्याच्यानंतर तुमच्या जर सोलारचा काही बिघाड झाला तर तुम्हाला तो वेळेवर दुरुस्त करून दिला हवा. म्हणजे त्यांचा कस्टमर सपोर्ट चांगला असायला हवा आणि जी तुमची सर्व्हिस आहे ती चांगली द्यायला हवी, जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर 3 सर्व्हे घेतले होते. त्या तिन्ही सर्व्हेचा रिझल्टही तुम्हाला यामध्ये मी दाखवणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ज्या काही सोलार पंप प्रोव्हाईड करणाऱ्या कंपन्या आहेत, यांच्या वेबसाईटवरही तुम्हाला याची माहिती दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही स्वतः हे सर्च करून ठरवू शकता, की कुठली सोलार कंपनी चांगली आहे. चला तर मग पाहूया. या अगोदर आपण जो काही पोल घेतला होता, त्यावरून कुठली सोलार कंपनी चांगली आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोल घेतला होता, जो की 12 मार्च रोजी घेतला होता आणि यावरून आपण विचारलं होतं, की कोणत्या कंपनीचा सोलार पंप चांगला आहे. यासाठी आपण निकष कुठले ठरवले होते. मटेरियल क्वालिटी चांगली असायला हवी, काही बिघाड झाला तर कस्टमर सपोर्ट चांगला असायला हवा आणि पंप दुरुस्ती लवकर व्हायला हवी. तर याच्यामध्ये आपण पाहू शकता, टाटा पंप्स, शक्ती पंप्स, ओसवाल पंप्स, सीआरआय पंप्स, जीके एनर्जी आणि अदर यामध्ये टोटल 200 लोकांनी वोट केलेला होता. त्यामधील 43% वोट जे आहेत ते टाटा पंपसाठी देण्यात आलेले होते. त्यानंतर 2 नंबरला शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड होतं आणि 3 नंबरला आहे ते तुमचे जीके एनर्जी मार्केट्स प्रायव्हेट लिमिटेड यांना वोट करण्यात आलेलं होतं आणि 4 नंबर सीआरआय पंप्स आणि 2% जे आहेत ते ओसवाल पंपसाठी देण्यात आलेले होते. तर यावरून तुम्ही अंदाज लावू शकता, की कुठली कंपनी सर्वात बेस्ट आहे. तर यामध्ये टाटा पंप जे आहे, यांचे जे पंप आहेत, त्याची मटेरियल क्वालिटी आणि त्यांची पाणी फेकण्याची क्षमता ही खूप चांगली आहे आणि यामध्ये टाटा पंप्स जे आहे, ते यामुळे लोक याला पसंती देत असतात. परंतु टाटा पंप्स आता कुसुम सोलारच्या या टप्प्यामध्ये तुम्हाला दाखवत नाही. कारण टाटा पंप जे होते, ते फक्त मुख्यमंत्री सोलारमधील पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत होते. यामध्ये तुम्हाला आता टाटा पंप पाहायला मिळणार नाहीत. यामध्ये तुम्हाला शक्ती, सीआरआय, ओसवाल, जीके आणि वेगवेगळ्या कंपन्या पाहायला मिळतील. यानंतर आपण एक दुसरा सर्व्हे घेतलेला होता. तर इथं तुम्ही पाहू शकता, आपण दुसरा एक सर्व्हे घेतलेला होता. यामध्ये जीके एनर्जी मार्केट्स प्रायव्हेट लिमिटेड, अक्षय सोलार, जुना सोलार, स्पॅन पंप, EMMVW फोटो वोलॅटिक पॉवर प्रायव्हेट लिमिटेड, पर्ल एंटरप्राइजेस, मधुरी सोलार आणि एव्हीआय अप्लायन्सेस यांचा आपण पोल घेतलेला होता. यामध्ये तुम्ही पाहू शकता 40% पोल जो आहे तो जीके एनर्जी मार्केट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या बाजूने होता. त्यानंतर 13% जुन्ना सोलार, 12% अक्षय आणि स्पॅन आणि त्यानंतर पर्ल, EMVV आणि एव्हीआय अप्लायन्सेस. यानंतर आपण एक तिसरा पोल घेतलेला होता. इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये काय झालेलं होतं. काही लोकांच्या सोलार प्लेट ह्या गारपिटीमुळे फुटलेल्या होत्या, परंतु काही कंपन्यांनी त्या सोलार प्लेट अद्यापही बदलून दिलेल्या नव्हत्या. यामुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप झालेला होता. यावरूनही आपण पोल घेतलेला होता. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता 31% जे वोट आहेत तो जीके एनर्जी मार्केट्स प्रायव्हेट लिमिटेड यांना आलेला होता. त्यानंतर 14% जुन्ना सोलार, त्यानंतर तुम्ही अक्षयाला 9%, पर्ल एंटरप्राइजेसला 7, EMVVला 8, एव्हीआय अप्लायन्सेसला 5 आणि स्पॅनला 6% आणि 20% इतर. तर या 3 पोलवरून तुम्ही अंदाज लावू शकता, की कुठली सोलार कंपनी चांगली आहे. परंतु या सर्व्हेवरही न जाता तुम्हाला काय करायचं आहे मी सांगतो. आता ज्या लोकांना मेसेज आलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला कुठल्या कंपन्या पाहायला मिळतील तुम्ही इथून पाहू शकता. जीके, अक्षय, जुन्ना, एकोझिस, स्पॅन, EMVV, गोल्डी, प्रीमियर, सहज सोलार, पर्ल एंटरप्राइजेस, एव्हीआय अप्लायन्सेस, डायनामिक, इलेक्ट्रो पॉवर, आदिती सोलार, ऑस्ट्रेलियन प्रीमियर सोलार, सीआरआय पंप, क्रॉम्प्टन, त्याच्यानंतर क्रिस्टल इलेक्ट्रा, एव्हरन्यू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, KSB लिमिटेड, लक्ष्मी एजन्सी, मीरा एनर्जी रिसोर्सेस आणि ऑन सोलार एनर्जी. त्याच्यानंतर ओसवाल पंप्स लिमिटेड, PCI वायर्स, PV पॉवर, राईट वायर, साईबाबूजी प्रोजेक्ट, सिद्धकला, रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, सिग्मा एनर्जी रिसोर्सेस, सिरियस सोलार, श्री सावित्र सोलार, सनग्रे सोलार, सूर्या इंटरनॅशनल, अल्टेक एनर्जीज आणि रोटोमॅग मोटर्स. तर एवढ्या कंपन्या तुम्हाला या आता जे मेसेज आलेले आहेत त्यामधील तुम्हाला पाहायला मिळतील. आता एवढ्या कंपन्यांमधून तुम्हाला कुठली कंपनी निवडायची आणि कशी निवडायची याबद्दल ही थोडीशी मी माहिती देतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, Googleवर जायचं आहे आणि प्रत्येक जी सोलार कंपनी आहे त्याच्याबद्दलचं तुम्हाला वेबसाईटवर सर्च करून पाहायचं आहे, की ही जी सोलार कंपनी आहे यांनी किती पंप इन्स्टॉल केलेले आहेत. त्यानंतर ही जी सोलार कंपनी आहे ती पंप कुठल्या कंपनीचा देते, तुम्हाला जे स्ट्रक्चर प्रोव्हाईड करते, त्याचे जे काही प्लेट असतील, स्टार्टर असेल, त्याची मॅन्युफॅक्चरिंग कुठं केली जाते आणि कोण करतं. कारण काय होतं, काही कंपन्या काय करत आहेत, तुम्हाला स्टार्टर एका एका कंपनीचं, प्लेट एका कंपनीच्या आणि
सोलार पंप जो आहे म्हणजे तुमचा जो पाण्यातील पंप आहे तो एका कंपनीचा, असं स्ट्रक्चर सगळीकडून एकत्र करून तुम्हाला प्रोव्हाईड केला जातो. परंतु काही कंपन्या ज्या आहेत त्यांची मोटर स्वतःची, स्ट्रक्चर स्वतःचं, प्लेट स्वतःचे, स्टार्टर स्वतःचं असं आहे. म्हणजे यामध्ये काय होतं, जर समजा तुमच्या कुठल्या एखाद्या पार्टचा बिघाड झाला तर ज्या कंपनीकडे स्वतःचं प्रोडक्शन आहे ती तुम्हाला वेळोवेळी लगेच बदलून देऊ शकते. परंतु जी कंपनी तुमचं जे हे मटेरियल आहे ते मोटर एकाकडून, प्लेट एकाकडून, स्टार्टर एकाकडून असं जर करत असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय होईल, दुरुस्तीला प्रॉब्लेम येईल. म्हणून निवडताना तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे, त्यांच्या वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे की स्टार्टर कुठला आहे, त्याच्यानंतर प्लेट कुठल्या आहेत, म्हणजे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग कुठं केलं जातं. तुमचं जे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे तो कुठं आहे, महाराष्ट्रात आहे की महाराष्ट्र राज्याच्या बाहेर आहे. कारण तुम्हाला कंप्लीट केल्यानंतर तुमचा जो इश्यू आहे तो किती लवकर सॉल्व्ह होतो हेही तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल. तर इथून तुम्ही पाहू शकता टाटा सोलार पंप जे आहेत त्यामध्ये 1 नंबरला आहेत. यामध्ये त्यांनी 97,000 पंप आतापर्यंत इन्स्टॉल केलेले आहेत. कुसुम योजनेअंतर्गत त्यांनी 97,000 पंप इन्स्टॉल केलेले आहेत आणि यांचा जो रिझल्ट आहे तो 1 नंबर आहे. कुठल्याही शेतकऱ्याला तुम्ही विचारून पहा की टाटा सोलार पंप कसे आहेत, तर ते तुम्हाला याबद्दलची माहिती सांगतील. याबद्दलची तुम्हाला माहिती आणखीन हवी असेल तर तुम्ही काय करायचं, यांच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि इथं ब्राउचर डाउनलोड करून तुम्ही वॉरंटी सर्टिफिकेट हे तुम्ही इथून वाचून घेऊ शकता यांचं, टाटा सोलारचं जे आहे. परंतु आता या टप्प्यामध्ये आपल्याला हे टाटा सोलार पंप पाहायला मिळत नाहीत. हे जे होते ते मुख्यमंत्री सोलारमध्येच तुम्हाला पाहायला मिळत होते. ही झाली 1 नंबरला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता टाटा सोलार्सला. जर ही अवेलेबल असेल तर एक नंबर प्रेफरन्स तुमचा टाटा सोलार पंपला असायला हवा. त्याच्यानंतर 2 नंबरला येते ते शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड. तुमचे जे शक्ती पंप्स आहेत त्यांची ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथून तुम्ही त्यांचंही पूर्ण माहिती वाचून घेऊ शकता. यांचं स्ट्रक्चर कसं आहे, पंप कुठल्या कंपनीचा आहे, ही पूर्ण माहिती तुम्ही इथून वाचून घेऊ शकता. तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. याची पूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही 2 नंबरचा प्रेफरन्स जो आहे तो शक्ती पंप्सला देऊ शकता. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे ओसवाल पंप्स. ओसवाल पंप जे आहे ती पंप निर्मितीतली खूप जुनी कंपनी आहे. तुम्हाला याचे पंप खूप जुने पाहायला मिळतील. तर ही कंपनी ओसवाल पंप्स लिमिटेड जी आहे ती तुम्हाला सोलार पंप प्रोव्हाईड करते. याचीही तुम्हाला काय करायचं आहे, वेबसाईटवर जायचं आहे, पूर्ण माहिती घ्यायची आहे. त्याच्यानंतर आहे इकोझेन कंपनी. इकोझेन कंपनीचीही तुम्हाला वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे. तिथूनही तुम्ही याची पूर्ण माहिती वाचून घेऊ शकता. इकोझेन कंपनीची पूर्ण माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर आहे CRI पंप्स. CRI पंप्सचीही वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. तिथूनही तुम्ही याची पूर्ण माहिती घेऊ शकता. त्याच्यानंतर GK एनर्जी मार्केट्स प्रायव्हेट लिमिटेड याचीही वेबसाईटची लिंक तुम्हाला दिलेली आहे. इथून तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आजूबाजूला ज्या कोणी शेतकऱ्यांनी पंप इन्स्टॉल केलेले आहेत ते पंप तुम्हाला पाहायचे आहेत आणि त्यावरून तुम्ही ठरवायचं आहे की त्यांनी जे पंप इन्स्टॉल केलेले आहेत त्यांचे समजा 2 वर्ष झाली असतील, 3 वर्ष झाली असतील पंप इन्स्टॉल करून, त्यांना काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला का, प्रॉब्लेम आला तर किती दिवसात दुरुस्त करून दिला, याची पूर्ण माहिती घेऊनच तुम्हाला पंप निवडायचा आहे. आणि तुम्हाला जर हा सर्वे पाहायचा असेल की कुठली कंपनी चांगली आहे याबद्दलचा सर्वे तुम्ही टेलिग्राम चॅनलवरही जाऊन पाहू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर कुठली माहिती असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.